गाडगीळ आणि सन्स लिमिटेड 1832 पासून। ठाकरे बंधूंच्या 2.5 तासांच्या भेटीत नेमकं काय झालं? ठाकरे बंधू महापालिकेसाठी युती करणार आहेत की नाही असे प्रश्न दोन्ही पक्षाच्या कार्यकर्त्यांना पडलेत। तर मनसेच्या बाळा नांदगावकर यांनी मोठा दावा केलाय। उद्धव ठाकरे कोणत्याही गोष्टीला तयार आहेत असं नांदगावकर म्हणाले। पाहूया। एकंदरीत उद्धव साहेबांची जर तुम्ही भूमिका पाहिली तर त्यांची भूमिका अशी दिसते की आम्ही दोघा भावांनी एकत्र यायला पाहिजे। मग त्यासाठी ते कुठल्याही गोष्टीला ते तयार आहेत। मनसेसोबत युती करण्यासाठी उद्धव ठाकरे कोणत्याही गोष्टीला तयार आहेत असा दावा बाळा नांदगावकरांनी केला। स्वतः उद्धव ठाकरे राज ठाकरेंच्या निवासाने आले आणि 2.5 तास चर्चा झाली। त्यामुळे ठाकरे बंधूंचं काय ठरलं याची उत्सुकता दोन्ही पक्षांच्या कार्यकर्त्यांना आहे। पण त्याच वेळी मनसेकडून उघडपणे बोललं जात असलं तरी ठाकरेंच्या शिवसेनेकडून संजय राऊत राजकीय चर्चा झाली हे मान्य करायलाच तयार नाही। त्यामुळे सस्पेन्स वाढला। दोन ठाकरे बंधू आमचे प्रमुख म्हणजे उद्धवचे राज्य एकत्र असतील म्हणून ते राजकीय कसं काय म्हणता? बंधू आहेत ना, बंधू आहेत ते, आणि मी मित्र आहे। पदाधिकाऱ्यांची बैठक ही सतत चालणारी प्रक्रिया आहे राजकारणामध्ये। तुम्ही राजकारण म्हणताय ना, मग ही सतत चालणारी प्रक्रिया निवडणूक आलेल्या आहेत, महानगरपालिकेच्या जिल्हा परिषदेच्या बैठका घ्याव्या लागतील। दोन राजकीय पक्षाची नेते मंडळी आली तर थोडीशी राजकीय चर्चा होती। ती 5-10 मिनिटाची चर्चा काहीतरी ती होती। दोघे भाऊ आता मनाने एकत्र येण्याचा आम्हाला दिसतोय। एकंदरीत उद्धव साहेबांची जर तुम्ही भूमिका पाहिली तर त्यांची भूमिका अशी दिसते की आम्ही दोघा भावांनी एकत्र यायला पाहिजे। मग त्यासाठी ते कुठल्याही गोष्टीला ते तयार आहेत आणि त्याच्यामुळे परंतु अजूनपर्यंत या विषयावरती काही डिस्कशन आमचं झालेलं नाही। काय करायचं काय नाही करायचं पण चर्चा चालू आहे एवढं मात्र निश्चित आहे, पण या विषयावरती काही चर्चा नाही। उद्धव ठाकरे कोणत्याही गोष्टीला तयार आहेत असं नांदगावकर म्हणाले। त्याचवेळी ठाकरेंच्या शिवसेनेकडून खैरेंनी मोठं विधान केलं। उद्धव ठाकरे महाविकास आघाडीतून बाहेर पडले तरी नुकसान नाही असं खैरेंनी म्हटलंय। पण काँग्रेस किंवा महाविकास आघाडी जर उद्धव ठाकरेंपासून दूर गेली किंवा महाविकास आघाडी फुटली तर नुकसान होईल ना? नाही, काही नुकसान होत नाही, काही नुकसान होत नाही। तुम्हाला मी या ठिकाणी सांगतो की शेवटी कसं आहे, पक्ष हा आमचा माननीय बाळासाहेबांनी स्थापन केलेला पक्ष आहे आणि बाळासाहेबांना मानणारे लोक महाराष्ट्रातील जनता आहे, त्यामुळे तो काही मुद्दा होणार नाही यांचा। काँग्रेसच्या वडेट्टीवारांनी नाना पटोलेंनी आणि त्यांच्या अध्यक्ष हर्षवर्धन सपकाळांनी यातून बोध घ्यावा की जेव्हा त्यांना मुख्यमंत्री व्हायचं होतं उद्धव ठाकरेजींना, तेव्हा तुम्ही त्यांना जवळ केलं। तुमचेच हे सर्व जे परिवार आहे या परिवारात तुम्हीच फुटताय, ते उत्तर देतील आता काँग्रेस पार्टी किंवा ते शरद पवार साहेब बोलतील चंद्रकांत खैरेवर। राज ठाकरेंसोबत उद्धव ठाकरेंचं युतीचं ठरलं तरी महाविकास आघाडीवरून नेमका तो निर्णय घ्यावाच लागेल। एकतर राज ठाकरे तयार झाल्यास मनसेला महाविकास आघाडीत घ्यावं लागेल किंवा उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेला मवियातून बाहेर पडावं लागेल। मवियातून बाहेर न पडताही महापालिकेसाठी मनसेसोबत युती होऊ शकते। ह्या निवडणुका लोकल निवडणुका आहेत। प्रत्येक निर्णय काही वरच्या पातळीवर व्हावा, राज्य पातळीवर व्हावा किंवा दिल्लीच्या पातळीवर व्हावा अजिबात गरज नाही। आम्ही हायकमांडला नक्की विचारू की अशा समीकरणामध्ये ते जर येत असतील तर आमची भूमिका काय असावी हे ठरवण्याचा अधिकार तर आम्हाला नाही आहे। काँग्रेस आणि शरद पवार गटातल्या जे काही महाविकास आघाडी सोकॉल्ड होती ना, त्याला आम्ही आता भावपूर्वक श्रद्धांजली द्यायची का हे तरी आम्हाला सांगावं। आता शेवटी काँग्रेसचा मतदार हा मनसेला स्वीकारणार आहे का हे उत्तर काँग्रेसवाल्यांनी दिलं पाहिजे। 2.5 तासांच्या चर्चेत उद्धव ठाकरेंसोबत संजय राऊत आणि अनिल परब दोन्ही प्रमुख शिलेदार सोबत होते। एकत्र येण्यावरून शिवतीर्थवर राज आणि उद्धव ठाकरेंची राजकीय चर्चा झाली। दोन्ही भावांनी महापालिका निवडणुकीपासून राजकीय दृष्ट्या एकत्रित यावं असं उद्धव ठाकरेंचं मत आहे। विशेष म्हणजे ठाकरे बंधूंच्या चर्चेनंतर दोन्ही पक्षाकडून बैठका सुरू झाल्या। राज ठाकरेंनी मनसेच्या प्रमुख नेत्यांची बैठक घेतली।
तर उद्धव ठाकरेंनी प्रमुख नेते आणि सर्व जिल्हा प्रमुखांना मातोश्रीवर बैठकीसाठी बोलावलंय. त्यामुळे उद्धव ठाकरे आपले नेते आणि पदाधिकाऱ्यांसमोर भूमिका स्पष्ट करतील. 2 ऑक्टोबरला ठाकरेंच्या शिवसेनेचा शिवाजी पार्कवर दसरा मेळावा आहे. त्या मेळाव्याचं उद्धव ठाकरेंनी राज ठाकरेंना निमंत्रण दिल्याची चर्चा होती. पण राज ठाकरे उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेच्या मेळाव्याला जाणार नाहीत हे नांदगावकरांनी स्पष्ट केलं. मला असं वाटतं की बघा, त्यांचा एक पक्ष आहे आणि त्यांच्या पक्षामध्ये शिवसेना या पक्षाची परंपरा बाळासाहेबांपासून चालत आलेली आहे की दसरा मेळाव्याला त्यांचा मेळावा होतो. आणि तुम्हाला माहिती आहे की आमचा पक्ष झाल्यापासून आम्ही सुद्धा गुढीपाडव्याला मेळावा घेतो. त्यामुळे मला वाटत नाही की कोण कोणाच्या स्टेजवर जाईल आणि त्याप्रमाणे कोण कोणाची विचारसरणी त्या ठिकाणी मांडेल. जो तो आपापल्या स्टेजवरती आपली विचारसरणी मांडत असतो. त्यामुळे मला असं वाटत नाही काही घडलं असेल की त्यांना निमंत्रण दिलेलं आहे पण ते स्टेजवर येणार का, मला तसं काय झालेलं दिसत नाही. मनसेसोबत युतीसाठी उद्धव ठाकरे आग्रही आहेत हे याआधी उद्धव ठाकरेंच्या बोलण्यातूनही स्पष्ट झालं. पण त्याचवेळी मनसेसोबत वाटाघाटींचंही आव्हान उद्धव ठाकरेंसमोर असेल. निवृत्ती बाबरसह ब्युरो रिपोर्ट TV9 मराठी, मुंबई. पूना गाडगीळ आणि सन्स लिमिटेड 1832 पासून. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.